हे गांडूळ खत आपण बघू शकता, ते सगळं त्यांनी लावलं आहे. हे मुलांनीच तयार केलं आहे, गोवर्धन स्किल सेंटरच्या मुलांनी अतिशय छान. आणि ह्या ज्या गोशाळेमध्ये म्हणजे ह्या गोठ्यामध्ये आपण बघणार पुंगनूर नावाची एक छोटी 2 ते 3 फूट उंची असलेली गाय आजच आमच्याकडे आली, म्हणून हा व्हिडिओ करायची इच्छा झाली की आपल्यालाही कळावं. आपल्याकडे आता येत्या काळामध्ये कुत्रे अनेक ठिकाणी मोठ्या महागाचे आणि मोठ्या शहरामध्ये कुत्रे पाळले जातात. ही कुत्र्याच्याच आकाराची आपण म्हणू शकतो. 2 ते 2.5 फूट उंचीची पुंगनूर गाय. पुंगनूर ही 2 ते 2.5 लिटर दूध देते. दक्षिण भारतातील कर्नाटकामधील ही कर्नाटकात विकसित केलेली आणि आता ही लुप्त होत चालली. तर माझं निवेदन असेल की प्रत्येकाने आपल्या घरात, अगदी आपलं कारमधनं जरी आपण घेऊन गेलो तरी घेऊन जाऊ शकतो, घरात ही पुंगनूर नावाची ही जी जात आहे आपण हे करू शकतो. बघा अतिशय सुंदर छोटीशी ही गाय आहे. त्याच्याच बाजूला बघा मोठी आपली गाय आणि ही छोटी. बाजूला आपण डांगी जातीची गाय बघताय. चाऱ्याची व्यवस्था इथे केली. ही थोडी मोठी आहे. ह्याच्या 2 दिसत आहेत. लांबून तुम्हाला बरोबर तिचा छोट्या एक गाईचा आकार दिसतोय. माझा मोबाईलमधनं जवळ दिसलं बघा. ही जवळच डांगी जातीची मोठी गाय आणि ही छोटीशी होत आहे. जी काही मी व्हिडिओमध्ये बघत होतो छोटी गाय पुंगनूर, आज प्रत्यक्ष जी सेवा करायला मला मिळणार आहे. आणि इथून पुढे आमचे विद्यार्थी DBRTचे या गायीची देखरेख करतील. आणि तिचं नावं पण आहेत. मी आजच आलो आहे गोठ्यामध्ये, तर आजच गायी पण आल्या आहेत. तर उद्यापासून आमचे 1 जुलैपासून DBRTचे ॲडमिशन होतील आणि पुढील जी बॅच असेल त्या गायींचा सांभाळ करेल, त्यांच्यावर संशोधन करेल, चारा त्यांचं हे सगळं देखरेख करतील. किती चारा वापरला गेला, किती हे असलं सगळे गोवर्धनातील मुलांकडे हे काम असतं. सुंदर अशी ही